हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गलतीकरस पत्र 3 अध्याय 26 ते 29 वचन. विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. वचन 27 कारण तुम्हामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्म झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. वचन 28 यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. वचन 29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आता वचन काय सांगते? तुम्ही सर्व. आता इकडे भेदभाव येत नाही. वचन सांगते तुम्ही सर्व. आता याच्यामध्ये सर्वजण आले, मग गरीब असो, श्रीमंत असो किंवा ख्रिस्ती असो, परराष्ट्रीय असो, सर्वजण. तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आणि पुढे वचन सांगते की प्रभू येशूमध्ये भेदच नाही. मग तो स्वतंत्र असो या गुलाम असो, तो श्रीमंत असो या तो गरीब असो, तो पुरुष असो अथवा ती स्त्री असो, तो यहुदी ख्रिस्ती असो किंवा तो हेल्लोनी परराष्ट्रीय असो. वचन सांगते की ख्रिस्तामध्ये भेदच नाही. तुम्ही सर्व विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आणि वारीस सुद्धा आहात. बायबल या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शिकवते की आपण सर्वजण जर प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहोत तर आपण देवाचे पुत्र, कन्या आणि वारीस सुद्धा आहोत. हकदार आहोत आपण प्रभूचे, स्वर्गाच्या राज्याचे. तर याद्वारे आपल्याला बायबल काय शिकवते? बघा, अनेक वेळा आपण माणसाची जात, धर्म किंवा तो गरीब आहे किंवा श्रीमंत आहे या गोष्टी पाहून आपण अनेक वेळा स्वतः अंदाज लावतो की हा मनुष्य कसा असेल, चांगला की वाईट. पण आपण बायबलद्वारे पाहू, बायबल आपल्याला काय शिकवते. अनेक वेळा मनुष्य श्रीमंत आहे म्हणून अनेकांना वाटते की हा मनुष्य श्रीमंत आहे म्हणजे हा बरोबर नसणार, किंवा हा गर्विष्ठ असणार किंवा कठोर असणार, असं अनेकांचं मत आहे. किंवा एखादा मनुष्य गरीब आहे म्हणून अक्कल नाही, समजत नाही, हा बरोबर नाही, असं पसरणार. एखादा मनुष्य ख्रिस्ती आहे तर इतर लोकांना ख्रिस्ती आहे मात्र हा परमेश्वराचे भय बाळगतो, पण बाळगतो की नाही कोणाला ठाऊक आहे. किंवा एखादा परराष्ट्रीय तर परराष्ट्रांच्या बाबतीत इतर ख्रिस्ती लोक विचार करणार, हे परराष्ट्रीयांना काय कळते, ही हिंदू लोक आहे ती अशुद्ध आहे. आणि मनुष्याच्या जातीवरून, धर्मावरून किंवा जसे की तो ज्या पदावर आहे त्या पदावरून आपण निर्णय घेतो. पण अशा गोष्टी बायबलमध्ये नाहीत. बायबल आपल्याला काय शिकवते? जसे की बघा, एखादा मनुष्य गरीब आहे पण तो चांगलाच आहे असं पण नाही, किंवा तो वाईट आहे असं पण नाही. एखादा मनुष्य श्रीमंत आहे पण तो वाईट आहे असं पण नाही, किंवा तो चांगला आहे असं पण सांगणार नाही. एखादा ख्रिस्ती मनुष्य चांगला आहे असं पण नाही, किंवा तो वाईट आहे असंही नाही. किंवा एखादा परराष्ट्रीय मनुष्य वाईट आहे असं पण नाही, किंवा चांगलं आहे असं पण नाही. तर मात्र त्याच्या धर्मावरून, पंथावरून किंवा त्याच्या दर्जेवरून तो चांगला किंवा वाईट स्पष्ट होत नाही. तर स्पष्ट कशाने होते हे बायबलद्वारे आपण पाहू. जसे की बघा, गरीब चांगले पण असतात, जसे की जे गरीब आहेत त्यांच्यामध्ये चांगले गुण असतात, तर काही गरीबामध्ये वाईटही गुण असतात. चांगले वाईट आहेत. श्रीमंत पण काही चांगले आहेत तर काही वाईट पण आहेत. ख्रिस्ती पण काही चांगले आहेत तर काही वाईट पण आहे. परराष्ट्रीय सुद्धा काही चांगले तर काही वाईट आहे. हे प्रत्येकामध्ये इकडे तिकडे आहेच. त्याच्या धर्मावरून, पंथावरून, दर्जेवरून कोणत्याही व्यक्तीला चांगले वाईट आपण सांगू शकत नाही. मनुष्य चांगला बनतो प्रभू येशूच्या द्वारे. मग तो गरीब असो या श्रीमंत, तो हिंदू असो या ख्रिस्ती असो, तो पवित्र बनतो, तो चांगला बनतो, तो प्रामाणिक बनतो प्रभू येशूच्या द्वारे. प्रभू येशूच्या द्वारे बायबल वाचलं आपल्याला कळेल प्रभू येशूने कोणत्या पंथाविषयी किंवा जसं की तुमच्या त्यांच्या गरिबी श्रीमंतीविषयी नाही, प्रभूने सर्वांना एक गोष्ट महत्वाची शिकवली, ती म्हणजे आज्ञा पाळणे. मार्क 17 ते 22 वचनापर्यंत श्रीमंत मनुष्याने तरुणाने प्रभूला येऊन प्रश्न केला. प्रभूने त्याला काय म्हटलं? आज्ञा पाळ.
तो श्रीमंत होता. कुठे महत्व दिलं प्रभू येशूने? आज्ञेला महत्व दिलं. प्रभू तिथे आज्ञा म्हणत आहे. आपण कोरिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 7:19 पाहतो. सुंत होणे, सुंत न होणे ह्यात काहीच नाही, तर सर्वांनी आज्ञा पाळणे ह्या सर्व काही आहे. तो मात्र सुंता झालेले किंवा न झालेले, सुंत होणे अब्रामापासून सुरू झाली सुंतीची खून, आणि बप्तिस्माची खून सुरू झाली बप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून. तो सुंता झालेला असो, म्हणजे मात्र तो इस्रायली असो की इतर असो, सुंता झालेल्याला शुद्ध म्हणण्यात यायचे आणि सुंता न झाले अशुद्ध अद्यापर्यंत आहे, म्हणून त्यांची सुंता करण्यात यायचे. अशुचित हा शब्द त्याला वापरलेला आहे. ज्यांची सुंता झाली नव्हती, अशुचित म्हणजे अद्यापर्यंत ते निराले किंवा अशुद्ध आहे, अशा प्रकारचा शब्द त्यांना वापरण्यात यायचा. तर आता वचन सांगते सुंता होणे न होणे किंवा बप्तिस्मा होणे न होणे हे महत्वाचं आहे. किंवा तो ख्रिस्ती असणे किंवा परराष्ट्र असणे किंवा तो गरीब असणे श्रीमंत असणे, महत्वाचे आहे तिथे आज्ञा पाळणे. प्रभूने म्हटलेलं आहे तू श्रीमंत आहे म्हणून तू आज्ञा पाळू नको किंवा तू आज्ञा पाळ, तू गरीब आहे म्हणून तू आज्ञा पाळ की पाळ नाही. प्रभूने कोणाच्या पंथावरून, धर्मावरून, जातीवरून, त्याच्या दर्जावरून नाही, सर्वांना एकच महत्व दिलं, आज्ञा पाळ. मग तो कोणताही मनुष्य असो, गरीब असो, श्रीमंत असो, ख्रिस्ती असो, परराष्ट्र असो, त्याच्या जीवनात सर्वात मोठं उदाहरण आहे आज्ञा. त्याने प्रभूच्या आज्ञा पाळाव्या, प्रभूचा नियम पाळावे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालावे, तरच तो परमेश्वरामध्ये एक चांगला व्यक्ती बनू शकणार. तरच तो प्रभूमध्ये एक धार्मिक, पवित्र, योग्य व्यक्ती बनू शकणार. म्हणून ते इतर गोष्टीचं महत्व नाही. तुम्ही कोणत्या दर्जावर आहात, तुम्ही कोणती नोकरी करता, तुम्ही 5,000 रुपये कमावता, तुम्ही 50,000 रुपये, तुम्ही भले 10 लाख रुपये कमावता, हे नाही महत्वाचे. तुम्ही कोणत्या पदावर आहे ते महत्वाचं नाही. तुम्ही गावात राहतात की शहरात राहता, तुम्ही झोपडीत राहता की बिल्डिंग मध्ये बंगल्यात राहता, नाही महत्वाचे. तुम्ही शिकलेले की नाही शिकलेले हे नाही महत्वाचे. तुम्ही देवाच्या आज्ञा पाळतात हे आहे महत्वाचे. बायबल ह्याच गोष्टीला जोर देते की आपण जर परमेश्वराच्या आज्ञा पाळत आहोत तर हे महत्वाचं आहे. मग आपण कोणी घेऊन असो, भले आपला रंग गोरा असो, काला असो, कुठल्या समाजाचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या प्रांताचे, कोणत्या पंथाचे, नाही, हे महत्वाचं नाही. आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन सगळं महत्वाचं आहे. तर आपण प्रभूचे लोक आहोत. आता आपण या गोष्टीच्या द्वारे, बायबलद्वारे पाहू, बायबल आपल्याला या बाबतीत काय शिकवते. की बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला काही ना काही गोष्टी आढळतातच. तो गरीब आहे म्हणून चांगला आहे, तो श्रीमंत आहे म्हणून चांगला नाही. आपण बायबलद्वारे पाहू. प्रथम बायबल आपल्याला काय शिकवते. नीतिसूत्रे 29:13 गरीब व सावकार याचा व्यवहार होतो. या दोघांस प्रकाश देणारा परमेश्वर आहे. गरीब आणि सावकार, गरीब आणि सावकार, सावकार म्हणजे उंच पदावर असलेला एक मनुष्य, थोर पदावर असलेला, जसे की एक श्रीमंत मनुष्य. आणि वचन सांगते या दोघांचे पण व्यवहार होतात. दोघे व्यवहार करतात, व्यवसाय करतात, व्यापार करतात, धंदा करतात, पण या दोघांना प्रकाश देणारा कोण आहे. परमेश्वर. तिथे गरीब आणि श्रीमंतामध्ये प्रभू भेदभाव राखत नाही. प्रभू मानवाला पाहतो आणि या दोघांचे व्यवहार होतात आणि परमेश्वर त्यांना प्रकाश देतो. मग आता आपण पहिलं उदाहरण पाहू, गरीब आणि श्रीमंत. तर गरिबीमध्ये काय आहे आणि श्रीमंतीमध्ये काय आहे आपल्याला सारखंच आढळणार. तर बघा, बायबल आपल्याला काय शिकवते की मात्र प्रथम लेवी 19:15 न्यायनिवाडा करीताना अन्याय करू नको, गरीबाच्या गरिबीकडे पाहून आणि समर्थापुढे नमू नको, तर आपल्या शेजाराचा न्याय निस्पृहपणे कर. वचन सांगते न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करू नको. तो मनुष्य गरीब आहे, भले त्याची चूक आहे, पण गरीब आहे म्हणून त्याचा दावा पकडू नकोस, त्याची बाजू घेऊ नको. जे सत्य आहे तेच बोल. आणि श्रीमंत माणसाकडे तू नमू नको, तो श्रीमंत आहे म्हणून मी त्याचीच बाजू घेणार, भले तो चुकलाय तरी त्याची बाजू घेणार नाही. अन्याय करू नको. गरीब सत्य आहे तर त्याची बाजू घे, श्रीमंत सत्य आहे तर श्रीमंताची बाजू घे. इथे गरिबी श्रीमंतीला बाजूला कर, त्या माणसाला समोर ठेव. गरिबीकडे पाहून त्याचा दावा मांडू नकोस आणि श्रीमंताच्या पुढे झुकून त्याचा दावा मांडू नको, तर जे सत्य आहे त्याकडे तू दृष्टी लाव. हालेलुया. इकडे बायबल आपल्याला सत्याकडे लक्ष द्यायला सांगते की सत्य महत्वाचं आहे, कारण सत्य ख्रिस्त आहे आणि प्रभू येशूचा नियम महत्वाचे त्या ठिकाणी. गरिबी आणि श्रीमंती नाही तर नियम महत्वाचे की नियम मनुष्य
राहतो का? भले तो गरीब आहे पण परमेश्वराचे नियम मोडत आहे, पाप करत आहे, वाईट करत आहे, चुकीचं जीवन जगत आहे आणि त्याचीच बाजू घेऊन तो आणखी चुकीचं करत जाणार. तू विचार कर, मी गरीब आहे, माझीच बाजू घेऊन भले मी चुकतो तो आणखी चुकीचं करत जाणार. पण त्याला योग्य मार्गावर आणणे आपले कर्तव्य आहे. त्याला योग्य मार्गावर आणणे, त्याला शिकवणे किंवा त्याला मदतही आपण त्याला मदतही करू शकतो. पण तो चुकत आहे, जर त्याची चूक त्याला दाखवून दिली नाही तर तो आणखीन बिघडणार. आणि एखादा श्रीमंत मनुष्य, आपल्याला वाटतं तो श्रीमंत आहे, त्याचं नाव आहे, त्याचा दर्जा आहे, तर आपण मात्र त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं पाहिजे. नाही, हे चुकीचं आहे. तो श्रीमंत म्हणून त्याला घाबरून चालणार नाही. तर जे सत्य आहे ते सत्य आपण समोर आणले पाहिजे. तो चुकत आहे, त्याची चूक त्याला दाखवणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालणं महत्वाचं आहे. कोणाची चूक आहे हे दाखवणे महत्वाचं. निर्गम 23:3 दावा गरीबाचा एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नको. दावा गरीबाचा आहे, तो गरीब आहे म्हणून एवढ्यावरून त्याचा पक्ष घेऊ नको. तर सत्य काय असत्य आहे ती पहा. अनेक असे गरीब लोक, त्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतात, तेव्हा अशा गरीबांना मदत करणं फार गरजेचं आहे. त्यांना सहाय्य करणं, आर्थिक मदत करणं हे भरपूर महत्वाचं आहे. आणि बायबल तर गरीबांना दानधर्म करण्याबाबतीत, मदत करण्याबाबतीत, त्यांची सेवा करण्याबाबतीत बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवते की गरीबांना, गरजवंतांना आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे. परंतु जर तो चुकत आहे तर त्याला त्या चुकीतून बाहेर पण काढणे आपलं कर्तव्य आहे. आणि श्रीमंताला सुद्धा त्याची चूक दाखवून देणं हे महत्वाचं आहे. या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते. गमनवाद 15:11 मध्ये आपण पाहतो की तुझ्या देशात गरीब लोक नेहमीच असणार, तर तू सडल हाताने त्या गरीबाला तू मदत कर, त्यांना दान कर, त्यांना सहाय्य कर, हे बायबल शिकवते. आता वचन आपण पाहू की वचन सांगते की मात्र काही गरीब चांगले तर काही वाईट असतात. जसं की बघा, उत्पत्ती या पुस्तकामध्ये 16:1-5 अब्रामाची बायको साराई, साराची दासी मात्र हागार जी होती, ही हागार मात्र एक दासी होती. दासी म्हटलं तर एक साधी स्त्री, गरीब स्त्री दासी होती. आणि अब्रामा मात्र या सारेने तिला आपल्या नवऱ्याची पत्नी म्हणून दिली. परंतु जेव्हा हागार गरोदर राहिली तेव्हा तिला आपली धननी तुच्छ वाटू लागली. बघा, ही दासी होती आणि देवाने तिला बाळाची देणगी दिली. साराला मुलं बाळ नाही म्हणून ती साराला तुच्छ लेखू लागली. तिने हा विचार केला, नाही मी दासी आहे आणि मला इतका मोठा दर्जा देण्यात आलेला आहे ह्याच माझ्या धननीने, माझ्या मालकीनीने, आणि मी तिला तुच्छ लेखू. गर्व आला तिच्यामध्ये, अहंकार आला तिच्यामध्ये आणि ते आपल्या स्वतःच्या धननीला, मालकीनीला मात्र तुच्छ लेखू लागली. अनेक वेळा माणसामध्ये या गोष्टी येतात. मनुष्य मात्र बदलतो, माणसाची कर्म बदलतात, मनुष्य चुकीच्या गोष्टीकडे वळला जातो. त्यासाठी महत्वाच्या आज्ञा पाळणे. जो परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तो गरीब असो, श्रीमंत असो, तो देवाच्या नियमाप्रमाणे चालेल. तो परमेश्वराच्या आज्ञा पाळेल, तो गर्व आणि अहंकाराला आपल्यामध्ये जागा देणार नाही. पुढे वचन सांगते, आता चांगल्या गोष्टी आपण पाहू. 1 राजे 17:8-24 वचनात, सारपात इथली एक विधवा, एक गरीब स्त्री होती. मात्र तिच्याकडे मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडंसं तेल होतं. परमेश्वर पित्याने एलियाला या सारपात येथे विधवेकडे पाठवले. ती काटक्या म्हणजे छोटी लाकडं जमा करत होती. एलियाने म्हटलं, मला पात्रामध्ये थोडंसं पाणी आण. ती पाण्याला जात असताना एलियाने म्हटलं, मला भाकरीचा तुकडा पण आण. तेव्हा तिने म्हटलं, आपल्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझ्याकडे मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. मी एक भाकर बनवणार, मी माझा मुलगा खाणार, त्यानंतर आम्ही मरून जाणार, कारण खायला काही नाही, दुष्काळ पडला होता. 3-3.5 वर्षाचा दुष्काळ. एलियाने म्हटलं, जा पहिला लहानशी भाकर बनवून मला आण, मग तू आणि तुझा मुलगा खा. ही गरीब विधवा होती, एकच भाकर बनवू शकत होती आणि तिला तिच्या मुलाला खायचं होतं. त्याच्यानंतर मरण येणार होतं, तिला ठाऊक होते, कारण दुसरे काही खायला नाही. पण तरी गरीब असून तिने मदत केली. पहिला एलिया संदेष्टाला पहिली भाकर बनवून तिने एलियाला दिली. आणि म्हणून वचन सांगते, एलियाने म्हटलंय, प्रजनवृष्टी होईपर्यंत ना तुझ्या पिठाचं मटकं रिकामं होणार, ना तेलाची कुपी आटणार. आणि खरोखर पाऊस पडून पृथ्वीवर धान्य उगवीपर्यंत ना पिठाचे मटके तिचे रिकामे झाले, ना तेलाची कुपी आटली. परमेश्वराने तिला आशीर्वादित केले. गरीब असून तिने दया दाखवली. गरीब असून सुद्धा तिने एलियाला मदत केली. गरीब असून मात्र स्वतःचा मुलाचा विचार न करता पहिला तिने एलियाला खायला दिले. आणि म्हणून परमेश्वराने तिला आशीर्वादित केले.
काही चांगले असतात तर काही वाईट. आपण एक एकच उदाहरण घेऊ कारण तेवढं आपल्याकडे वेळ नाही म्हणून. हालेलुया, हालेलुया. पुढे आपल्याला वचन काय शिकवते पहा. त्यानंतर आपण श्रीमंताच्या बाबतीत पहा. वचन सांगते योग 34:18 वचना, तू अधम आहेस असे राजाला म्हणणे आणि तू दुष्ट आहे असे अमिरास म्हणणे उचित होईल काय? वचन काय सांगते, तू अधम आहेस असं राजाला म्हणणे, तू दुष्ट आहे असे अमिरास म्हणणे असं म्हणणं उचित आहे का? तो राजा आहे किंवा तो श्रीमंत आहे म्हणून तो वाईट आहे असं म्हणणं योग्य आहे का? नाही. आपण सांगू शकत नाही हा श्रीमंत आहे म्हणजे हा चांगलाच आहे, हा श्रीमंत आहे म्हणजे हा वाईटच आहे. नाही. प्रत्येक माणसाची कर्म स्पष्ट करतात की तो मनुष्य कसा आहे. माणसाचे गुण स्पष्ट करतात. त्याचे गुण चांगले तर तो चांगला मनुष्य आहे, त्याचे गुण वाईट आहे तर तो मनुष्य वाईट आहे. तिथे श्रीमंती आणि गरिबी येत नाही. माणसाच्या गुणाने माणसाची पारख होते. वचन काय सांगते बघा. चांगले गुण 2 शमूएल मध्ये 17 अध्यायामध्ये 27 ते 29 वचनापर्यंत आणि 2 शमूएल 19 अध्याय 31 ते 32 वचनापर्यंत बर्जिल्य एक मोठा मनुष्य होता. 19 अध्यायामध्ये 31-32 मध्ये पाहिलं फार मोठा मनुष्य म्हणजे एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. हा बर्जिल्य एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. ज्या वेळेला दावीद आपला मुलगा अबशालोम याच्यापासून पळून जात होता तेव्हा ह्याच बर्जिल्ल्याने दाविदाबरोबरच्या लोकांना अन्न पाणी पुरवले होते. सर्व प्रकारचे अन्न पाणी खाटा वगैरे सर्व काही त्याने पुरवले होते. या बर्जिल्ल्या नावाच्या बघा त्याच्यात किती दया होती, किती प्रेम होतं की दावीद आणि दाविदाबरोबरचे जितके शेकडावारी लोक होते त्या सर्व लोकांना या बर्जिलने अन्न पाणी पुरवले. अगदी चांगल्या मनाने दाविदाचा जीव घेण्यासाठी पाहू लागला. दावीद आपल्या मुलापासून पळाला पण हा बर्जिल्य हा एक श्रीमंत होता तरी इतकं दया इतकं प्रेम त्याच्यामध्ये होते की त्याने दावीद आणि दाविदाबरोबरच्या लोकांना मदत केली. काही गोष्टी आहेत बायबलमध्ये भरपूर पण आपण एक एकच उदाहरण घेऊ कारण वेळ होईल म्हणून. तर या बर्जिल्य इतका मोठा श्रीमंत असून सुद्धा तो प्रेमळ होता, तो दयाळू होता, त्याचे चांगले गुण होते. त्यांनी दाविदाबरोबरच्या लोकांना मदत केली. चांगले गुण होते श्रीमंत असून सुद्धा. प्रत्येक श्रीमंत मनुष्य वाईट आहे असं पण नाही. पुढे वचन सांगते आपण वाईट आयुष्य पाहू. 2 शमूएल 25 अध्याय 2 वचनापासून नाबाल सुद्धा एक मोठा मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य होता. नाबाल एक मोठा होता, श्रीमंत मनुष्य होता. पुष्कळ मात्र जसे की त्याच्याकडे गुरढोरे मात्र शेंडरे भरपूर काही होते. लोकर कातरण्याचं काम वगैरे तो करायचा आणि हा एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. पण वचन सांगते कठोर होता आणि वाईट चालीचा होता. श्रीमंत होता पण कठोर होता आणि वाईट चालीचा होता. चुकीच्या दृष्टिकोनाने चालत होता. श्रीमंत होता पण कठोर होता आणि वाईट चालीचा होता. आता अगोदरचा श्रीमंत बर्जिल्य चांगला होता, नाबाल मात्र श्रीमंत असून कठोर होता. म्हणजे श्रीमंतीमध्ये ते फरक आहे. एक दयाळू आहे तर एक कठोर आहे. हालेलुया, हालेलुया. नाबालाच्या कठोरपणामुळे त्या देवाने त्याला तडाखा पण दिला. तो 10 दिवसात मरण पण पावला. त्याची स्टोरी पाहायला आता वेळ नाही, नंतर तुम्ही वाचा. तर मात्र अशा प्रकारे या नाबालाच्या चुकीमुळे मात्र तो मरणही पावला, मृत्यूही पावला. कठोरपणामुळे वाईट चालीचा त्याने दया दाखवली नाही. ना त्याने दाविदाला मदत केली ना दाविदाच्या लोकांबरोबर तो चांगला वागला. त्यानंतर आपण पाहू की मात्र वचन आपल्याला काय सांगते आपण ख्रिस्ती बाबतीत पाहू. रोमकरास पत्रामध्ये 3 अध्याय 9 आम्ही यहुदी श्रेष्ठ आहो का? मुलीच नाही, कारण यहुदी व हेल्लनी हे सर्व पापवंश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच केलेला आहे. कोण काय म्हणतो? यहुदी म्हणजे आता ख्रिस्ती, हेल्लनी म्हणजे परराष्ट्रीय. कोण म्हणतो काय आम्ही यहुदी पवित्र आहोत का? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत का? नाही. यहुदी असो, हेल्लनी असो, ख्रिस्ती असो, परराष्ट्र असो, सर्व पापवंश आहेत. कोणी पवित्र नाही, कोणी नीतिमान नाही, कोणी धार्मिक नाही, कोणी शुद्ध नाही, सर्व पापवंश आहेत. आता पौल या ठिकाणी म्हणतो की सर्व मात्र पापवंश आहे. प्रत्येक मनुष्याने पाप केले. तर आता आपल्या ख्रिस्ती लोकांपैकी किंवा यहुदी इस्रायल लोकांपैकी आपल्याला काही चांगले पण आढळतील तर काही वाईट पण आढळतील. तर
वचन काय सांगते बघा. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 18 अध्याय 1 ते 4 आणि 18 अध्याय 18 वचनात वचन सांगते की अक्विला व प्रिस्किल्ला हा यहुदी मनुष्य होता. हे यहुदी जोडपे होते नवरा बायकोचे. ते पोलाबरोबर काम करत, इतकंच नाही पोलाबरोबर कार्यही दोघे नवरा बायको करायचे. यहुदी होते, प्रभू येशूला ग्रहण केले, ख्रिस्ती होते, यहुदी होते आणि पोलाबरोबर कार्य करायचे. पोल जिथे कार्यासाठी जायचं काही ठिकाणी, तिकडे दोघे नवरा बायको पोलाच्या जोडीला जायचे कार्यासाठी. स्पेन देशात किंवा इतर काही देशात हे बरोबर जायचे. तर मात्र रोमकरास पत्रामध्ये 16 अध्याय 3 ते 5 वचन सांगते अक्विला आणि प्रिस्किल्ला हे मात्र पोलाचे सहकारी होते, पोलाला मदत करणारे, पोलाला सहाय्य करणारे पती पत्नीचे जोडपे होते. आणि एवढंच नाही तर मात्र हे मात्र जे जोडपे होते प्रभूचं काम करायचे आणि मात्र त्यांचे आभार परराष्ट्राच्या मंडळाला सुद्धा मानायचे. अक्विला आणि प्रिस्किल्ला जे नवरा बायकोचे जोडपे होते, यहुदी जोडपे, एक ख्रिस्ती जोडपे जे पोलाला मदत करायचे, यांचे आभार परराष्ट्रांच्या मंडळाला पण मानायचे. म्हणजे इतके चांगले जोडपे होते आणि त्यांच्या घरात मंडळी जमायची. म्हणजे अक्विला आणि प्रिस्किल्ला या पती पत्नीच्या घरामध्ये मंडळी जमायचे. हे दोघे नवरा बायको त्या मंडळीला सांभाळायचे आणि इतर मंडळी सुद्धा त्यांचा आदर करायचे. म्हणजे इतर मंडळांकडे सुद्धा जाऊन ते उपदेश द्यायचे. हे नवरा बायकोचे जोडपे यहुदी होते, ख्रिस्ती होते, पण परमेश्वराचे भय बाळगत होते, नियम पाळत होते, धार्मिक होते, चांगली कृत्य त्यांच्यात होती. अनेक गोष्टी आहेत बायबलमध्ये त्यांच्याविषयी, पण आपण थोडक्यात पाहू. तर अक्विला आणि प्रिस्किल्ला या दोघे मात्र कशा प्रकारे पोलाला मदत करत आहेत आणि प्रभू येशूचे काम करत आहेत. प्रभू येशूची मात्र ते सेवा करत आहेत, चांगली कृत्य त्यांच्यामध्ये. तर काही ख्रिस्ती लोकात आपण पाहतो, जसे की बघा वचन सांगते थेसलोनिकरास पहिल्या पत्रामध्ये, थेसलोनिकरास पहिले पत्र 2 अध्याय 15 ते 16 वचनात वचन सांगते की मात्र त्या यहुदाने प्रभू येशूला व संदेष्टाने जीवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले. देवाला जे प्रिय ते करीत नाही व ते सर्व माणसाचे विरोधी झाले. परराष्ट्राचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात. हे यासाठी की त्याने आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे, त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे. काय सांगते वचन? अनेक असे यहुदी लोक आहेत की मात्र किंवा ख्रिस्ती असे यहुदी लोक आहेत जे पूर्वी त्याने प्रभू येशूला पण क्रूसवर केले आणि पौल म्हणतो आम्हाला पण विरोध करता, आम्हाला पण घालून दिले. आम्ही परराष्ट्राला प्रभू येशूकडे बोलवतो, हे करण्यासाठी परराष्ट्राशी आम्हाला बोलून पण देत नाही, बोलण्यासाठी सुद्धा आम्हाला मनाई करतात. त्यांचे परराष्ट्रांचे तारण होऊ नये, आम्ही त्यांच्याशी बोलू नये म्हणून सुद्धा आम्हाला मनाई करतात हे यहुदी लोक. हालेलुया. भेदभाव राखतात. अनेक असे यहुदी लोक आहे. आता मात्र ख्रिस्तामध्ये आल्यानंतर अनेक लोकांमध्ये आपण हे फरक पाहतोच. आपण स्वतः अनुभवलेले असणार, आपण डोळ्याने पाहिलेले असणार अशा गोष्टी की ख्रिस्ती लोक सुद्धा आणि परराष्ट्रीय लोकांमध्ये भेदभाव ठेवतात, त्यांना अशुद्ध, त्यांना तुच्छ वगैरे लेखतात, अहंकाराने भरलेले आहेत अशा गोष्टी. तर वचन काय सांगते की मात्र संत पौल म्हणतो की त्याने प्रभू येशूलाही विरोध केला आणि आम्हालाही विरोध करतात. अगदी सर्व माणसाचे ते विरोधी बनलेले आहेत. वचन काय सांगते बघा, काही असे यहुदी लोक होते परमेश्वराची ओळख माहिती असून सुद्धा मात्र ते अन्याय करत होते, वाईट वागत होते. जसे की इर्मिया 20:1-6 पशुहूर, हा पशुहूर जो होता हा मात्र इर्मियाला पकडत आहे आणि इर्मियाला मात्र फटके मारून एका खोड्यामध्ये अडकवून ठेवत आहे. हा पशुहूर काय करतो, मात्र इर्मियाला पकडून इर्मियाला मारहाण करतो. हा कोण होता? एक मंदिराचा मुख्य अधिकारी होता, मंदिराचा कार्यकर्ता होता मंदिरातला. हालेलुया, हालेलुया. तरी सुद्धा त्याने इर्मिया जो संदेष्ट आहे त्या संदेष्टाला मारहाण केली आणि एका खोड्यामध्ये अडकवून ठेवले. पुढे वचन सांगते की इर्मियामध्ये वचन सांगते 37 अध्याय 14 ते 15 सरदाराने इर्मियाला पकडले आणि अंधकार कोठरीत मात्र ठेवले. अंधकार कोठरीत त्याच्यामध्ये इर्मियाला अडकवून ठेवले. इर्मियाला शिक्षा भोगण्यासाठी या सरदाराने.
जे इस्रायल होते, यहुदी होते, त्याने इर्म्याला पकडून अंधकार कोठडीत ठेवून त्याला शिक्षा केली. पुढे वचन सांगते इर्म्या 38 अध्याय 1 ते 13. सिदकिया राजा सुद्धा इर्म्याच्या विरुद्ध होता आणि सिदकिया राजाकडे जे सरदार की जे लोक होते त्याने तर इर्म्याला पकडले आणि विहिरीमध्ये टाकले, चिखलाच्या विहिरीत, ज्याच्यामध्ये इर्म्या गुंतून रुतून राहिला. आणि इर्म्याला कोणी बाहेर काढलं? एक कुशी माणसाने. एक कुशी मनुष्य होता. एपेक म्हणले याने मात्र या इर्म्याला त्याच्यातून बाहेर काढले, एक परराष्ट्रीय माणसाने बाहेर काढले. हालेलुया. या यहुदी लोकांनी इर्म्यावर अन्याय केला, इर्म्यावर अत्याचार केले किंवा इर्म्याला मारहाण केले की संदेश केला, पण एक परराष्ट्रीय माणसाने इर्म्याचा प्राण वाचवले. हालेलुया. बायबल मध्ये अशा अनेक परराष्ट्र लोक होते ज्यांनी चांगली कृती करून परमेश्वराच्या लोकांना पण मदत केले. नबुकदनेस्सर राजा, वचन सांगते इर्म्या 39 अध्याय 11 ते 14 आणि 40 अध्याय 1 ते 6. नबुकदनेस्सर राजाने मात्र गाद्याचा जो सरदार होता, नबूसरदार, याला काय म्हटले की इर्म्या जो तो परमेश्वराचा सेवक, त्याची चांगली व्यवस्था ठेव, त्याला कोणती इजा पोचू देऊ नको, त्याला काय पाहिजे ते त्याला पुरव आणि त्याला जिथे जायचं तिथे जाऊ दे, त्याला बंदिवान बनवू नकोस, त्याला काही त्रास देऊ नको, त्याला कुठे जायचंय तिथे जाऊ दे आणि त्याला त्रास देऊ नका, त्याची चांगली व्यवस्था ठेव, म्हणजे त्याची सर्व गोष्टीची सोय त्याला कर. नबुकदनेस्सर राजा एक बाबेलाचा राजा, एक परराष्ट्रीय राजा होता, पण त्याने इस्रायलचा संदेश इर्मया याला मदत केली, चांगली व्यवस्था ठेवली. पण या इर्मयाला सिदकिया राजाने, यहुद्याच्या सरदाराने, यहुदी लोकांनी, इस्रायल लोकांनी या इर्मयावर भरपूर अत्याचार केले. भरपूर प्रमाणात इर्म्याने परमेश्वराचा संदेश इस्रायल यहुदी लोकांना कळवला, पण त्याने विश्वास ठेवला नाही. योहानान आणि इस्रायल यहुदी लोक जे होते ते तर म्हणू लागले आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आम्ही तुझं ऐकणार सुद्धा नाही. परमेश्वर जरी तुझ्याशी बोलला तरी आम्ही ऐकणार नाही. इतका विरोध केला होता इस्रायल आणि यहुदी लोकांनी. पण इर्म्याला मदत केली नबुकदनेस्सर राजाने, जो बाबेलाचा राजा होता, आणि गाद्याचा सरदार जो होता नबूसरदार, याने मात्र इर्म्याची चांगली व्यवस्था केली, त्याला अन्न पाणी तर वस्तू सुद्धा पुरवल्या. हालेलुया. तर आपल्याला ह्या गोष्टी कळतात की इस्रायल यहुदी ख्रिस्तीमध्ये किंवा इस्रायल यहुदीमध्ये चांगले पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत. या गोष्टी पण आपल्याला आढळतात. तर मात्र आपण परराष्ट्रामध्ये पाहू. वचन त्या ठिकाणी पहिल्या यहुदीचं आपण एक वचन घेऊ, रोमकरासपत्र 2 अध्याय 28 ते 29 वचनात. त्या ठिकाणी असं वचन आहे की जे यहुदी अंतरी यहुदी आहेत ते खरे यहुदी आहेत. वचन सांगते कारण जो बलात्कारी यहुदी तो यहुदी नव्हे आणि देहाची बलात्कारी सुनता ती सुनता नव्हे, परंतु जो अंतरी यहुदी तो यहुदी होय. आणि या लेखाप्रमाणे व्हायची ती सुनता नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुनता होय. अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे तर देवाकडून होते. वचन सांगते अंतरी यहुदी, अंतरी ख्रिस्ती बना. बाहेरून तुम्ही ख्रिस्ती लोकांना दाखवता, गळ्यात क्रॉस घातला, हातात बायबल पकडले म्हणून ख्रिस्ती होत नाही. त्याला परमेश्वराच्या नियमाचे आचरण करावं लागते, कृती करावी लागते, त्या वचनाप्रमाणे जीवन जगावं लागते. म्हणून वचन सांगते जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, जो अंतर यहुदी तो यहुदी. आणि अशा माणसाची प्रशंसा प्रभू येशू कडून होते, देव पित्याकडून होते. हालेलुया. तर मात्र आपण परराष्ट्रांच्या बाबतीत पाहू. वचन सांगते प्रेषणांच्या कृत्यामध्ये 11 अध्याय 17 ते 18 वचनात. वचन सांगते परराष्ट्रांनाही सारखेच आपल्यासारखे दान दिले आहे. देवाने परराष्ट्राचे जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. बघा प्रेषित काय म्हणत आहे शिष्य म्हणत आहे प्रेषित की मात्र आपल्यासारखे दान या देवाने परराष्ट्रांना पण दिले आणि पश्चाताप करण्यासाठी पश्चाताप बुद्धी पण दिली. आपल्यासारखं दान, भेदभाव नाही, ख्रिस्ती परराष्ट्रीय भेदभाव नाही, सारखेच आहे. आणि देवाने आज्ञा सर्वांना दिलेली आहे. हा ख्रिस्ती समजून आज्ञा आहे, यहुदी समजून आज्ञा नाही. प्रेषणांच्या कृत्यामध्ये 15 अध्यायामध्ये 19 ते 21 आणि 15 ते 28 ते 29 आज्ञा दिल्यात की तुम्ही अशुद्धते खाऊ नये किंवा मात्र अशा प्रकारचे प्राणी खाऊ नये, गला दाबून मरलेले, आपोआप मेलेले खाऊ नये. तुम्ही नियम पाळावे, परमेश्वरामध्ये चालावे. प्रत्येक माणसाला नियम दिले,
आज्ञेवर. तू आज्ञा पाळतोस तर तू देवाचा पुत्र आहेस. तू आज्ञा पाळतेस तर तू देवाची कन्या, देवाची मुलगी आहेस. इथे जाती धर्म येत नाही. वचन सांगते की प्रत्येकाला सारखेच देवाने दान दिलेले आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा ख्रिस्ती असो या परराष्ट्र असो, सर्वांना सारखेच दान दिले, सर्वांना सारखीच बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे. मात्र तो जो परमेश्वराचे नियम पाळत आहे तर तो एक चांगला मनुष्य आहे, तर तो पवित्र मनुष्य आहे. म्हणून कोणात भेदभाव ठेवू नका किंवा कोणाच्या दर्जेवरून किंवा त्याच्या पंथावरून ठरवू नका हा मनुष्य असाच आहे. नाही, मनुष्य कर्माने ओळखला जातो, चांगल्या गुणाने ओळखला जातो. तर आता बघा परराष्ट्रामध्ये असलेले वाईट गुण पण असतात. 2 इतिहास 32 अध्याय. सनहेरीब राजा अशुराचा एक राजा होता. आणि मात्र अशुराचा राजा जो होता, हा राजा या राजाने यरुशलेमच्या यहुदी लोकांना आणि इतक्या राजा विरुद्ध आणि मात्र परमेश्वर पित्या विरुद्ध एक पत्र सुद्धा लिहून पाठवले. त्याने आपल्या लोकांच्या द्वारे यहुदी लोकांचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तर मात्र सनहेरीब राजाने अनेक नगरावर आणि अनेक प्रांतावर चढाई केली होती. आणि ज्याच्या नगरावर, ज्याच्या प्रांतावर त्याने चढाई केले त्याच्यावर त्याला विजय मिळाला होता. तो विजयी बनला होता प्रत्येक याच्यावर. आणि आता त्याला यरुशलेमच्या यहुदी लोकांवर चढाई करून यायचे होते. आणि त्याने पत्र पाठवले की तुमचा देव काय तुम्हाला माझ्यातून सोडवेल आणि तुमचा राजा. तर परमेश्वर एक साधारण देव आहे असं सुद्धा पत्रात लिहून पाठवले. कोणी? या सनहेरीब राजाने. मात्र इचकिया राजाने पत्र परमेश्वर पुढे उघडून ठेवले. आणि यशाया संदेशकाने आणि इचकिया राजाने दोघं मिळून परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर पित्याने आपल्या दूताला पाठवले. आणि या देवदूताने सनहेरीब राजाचे सैनिक जे होते, सेना जे होते, लोक जे होते, 1,85,000 लोकांची, सैनिकांची कत्तल एका रात्रीमध्ये केली, एका देवदूताने. लोक उठून पाहतात तर काही लोकांची प्रेती पडलेली आहे. सनहेरीब राजा घाबरला, पळ सुटला आपल्या देशी. तेव्हा त्याच्याच पुत्राने त्याचाच वध केला. आता बघा, तो वाईट होता, यहुदी लोकांना छलत होता, त्रास देत होता. आणि त्याने परमेश्वराच्या विरुद्ध पत्र पण लिहून पाठवले होते. परंतु परमेश्वर पित्याने असा चटका त्याला दिला, असा तडाखा त्याला दिला की मात्र त्याच्या सैन्याचा पण नाश झाला आणि सरतेशेवटी त्याचा सुद्धा. हालेलुया. तर काही कामामध्ये आपल्याला काही कसे वाईटही आढळतात तर काही चांगले सुद्धा. जसं की पुढे वचन सांगते चांगले गुण. मध्ये 8 अध्यायामध्ये 5 ते 13 एक शताधिपती. हा शताधिपती एक परराष्ट्रीय मनुष्य होता. त्याने आपल्या चाकरासाठी विनंती करण्यासाठी तो स्वतः आला हे आपण मत्तेमध्ये पाहतो. परंतु लूक मध्ये पाहतो, लूक 7 अध्याय 3 ते 5, तर यहुदाच्या वडील लोकांना पाठवले होते आपल्या चाकरासाठी विनंती करण्यासाठी. आणि यहुदाच्या वडील लोकांनी काय म्हटलं प्रभू येशूला? प्रभू, त्याच्यासाठी तुम्ही हे करावे या योग्यतेचा तो आहे. यहुदाचे वडील लोक या परराष्ट्रीय माणसाची साक्ष देतात. काय म्हणतात? प्रभू येशू, तुम्ही या व्यक्तीसाठी करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो. आपल्या या यरुशलेमवर, या यहुदी लोकांवर तो प्रेम करतो. इतकंच नाही, त्याने आमच्यासाठी सभास्थान बांधून दिले आहे. लूक 7 अध्यायामध्ये 3 ते 5 सभास्थान बांधून दिले. लोकांना जमून परमेश्वराचं वचन त्यांना ऐकता यावं म्हणून सभास्थान सुद्धा त्याने आम्हाला बांधून दिले या शताधिपतीने. बघा, परराष्ट्रीय होता तरी मात्र यहुदी लोकांसाठी एक सभास्थान बांधून दिले, म्हणजे त्यांचे लोक जमावे आणि परमेश्वराचं वचन त्याने ऐकावे. जसं आपलं एक केंद्र आहे तशा प्रकारे एक सभास्थान, लोक जमण्याचं एक ठिकाण. आणि तो तर यरुशलेमावर यहुदी लोकांवर प्रेम करायचा परराष्ट्रीय असून, आणि त्याच्या चाकरावर, नोकरावर इतकं प्रेम होतं की तो प्रभूकडे विनंती करत आहे. मत्तेमध्ये आपण पाहतो 8 ते 5 पासून, जेव्हा त्याने म्हटलं प्रभूचे एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभूने म्हटलं इतका विश्वास मला इस्रायलात पण आढळला नाही. हा तर एक परराष्ट्रीय मनुष्य होता, तरी त्याचा विश्वास किती चांगला आहे, त्याचे कृत्य किती चांगले आहेत परराष्ट्रीय असून सुद्धा. हालेलुया. तो म्हणत आहे की मात्र एक शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभूने म्हटलं इतका विश्वास मला इस्रायलात पण आढळला नाही. प्रभूने म्हटलं जा, आणि त्याच घटनेत त्याचा चाकर बरा झाला. पुढे वचन सांगते मत्ते 15 ते 21 ते 28 वचना. एक परराष्ट्रीय स्त्री कन्नानी बाई, तिच्या मुलीला भूत लागले होते आणि या कन्नानी बाईने येऊन प्रभूला विनंती केली. प्रभूने म्हटले की घरच्या मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना टाकणे योग्य नाही,
तेव्हा त्यांनी म्हटलं भाकर निदान चुरा तरी द्या, कारण मुलांच्या हातून पडलेला चुरा कुत्री खातात. आम्हाला भाकर नको, निदान चुरा तरी द्या. ही परराष्ट्रीय कन्यानी बाई प्रभूला विनंती करतच राहिली प्रभूच्या मागे. प्रभूने म्हटलं बाई तुझं म्हणणं मला पटलं, जा तुझी इच्छा सफल हो. बघा या स्त्रीचं म्हणणं प्रभूला पटलं. एक कन्यानी स्त्रीचं म्हणणं, एक परराष्ट्रीय स्त्रीचं म्हणणं प्रभू येशूला पटलं. प्रभूला आपलं म्हणणं बदलावं लागलं स्त्री करता. तिचं म्हणणं प्रभूला पटलं. प्रभूने म्हटलं जा तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. घरी जाऊन पाहते तर काय मुलीतून भूत निघून गेले, मुलगी बरी झालेली आहे. हालेलुया हालेलुया. परराष्ट्र असून सुद्धा मात्र प्रभूने अगोदर नकार दिला, नंतर तरी सुद्धा ती प्रभूच्या मागोमागच गेली, विनंती करतच राहिली. प्रभूने मात्र तिला म्हटलं बाई तुझा विश्वास मोठा, कारण तिने प्रभूला सोडले नाही, प्रभूच्या मागोमागच गेली. आणि म्हणून मात्र प्रभूने म्हटलं तुझं म्हणणं मला पटलं, जा आणि म्हणून तुझी इच्छा सफल होईल. आणि तिची मुलगी बरी झाली. परराष्ट्र असून सुद्धा तिचा इतका विश्वास होता. आहे परराष्ट्रामध्ये काही चांगले आढळतील, काही वाईट, ख्रिस्तीमध्ये काही चांगले आढळतील, काही वाईट आढळतील. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला या गोष्टी आढळणारच. प्रत्येकामध्ये आपल्याला या गोष्टी आढळतात. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या माणसाला पाहिल्यावर आपण निर्णय करू शकतो. नाही, कोणाला पाहून निर्णय करू नका. तो श्रीमंत आहे म्हणून वाईट आहे, तो गरीब आहे म्हणून वाईट आहे किंवा चांगला आहे, नाही. कोणत्या व्यक्तीच्या त्याच्या दर्जेवरून, त्याच्या धर्मावरून किंवा त्याच्या गरिबीवरून, त्याच्या श्रीमंतीवरून कोणाला ते मात्र चुकीचं ठरवू नका किंवा सांगू नका चांगल्या वाईट. त्याची कर्माच्या द्वारेच आपण ओळखू शकतो हा मनुष्य कसा आहे. आणि माणसाची कर्म चांगली कशी बनतील? प्रभू येशूच्या द्वारे. जर तो प्रभूला कबूलाने ग्रहण करत आहे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहे, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालत आहे, तो खरोखर एक चांगला व्यक्ती बनणार. तिथे धर्म जात भेद बाजूला, तो परमेश्वराशी जोडला जात आहे, परमेश्वराबरोबर तो एकरूप होत आहे. म्हणून प्रभूने शिकवताना सर्वांना महत्वाच्या आज्ञा दिल्या. तेव्हा कोणता धर्म जाती भेद पाहून, शिक्षण पाहून नाही, तर महत्वाच्या आज्ञा दिल्या. आपण जर प्रभूच्या आज्ञा पाळत आहोत, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालत आहोत, मग आपण भलेही कोणी घेऊन असो, आपण प्रभूसाठी खास आहोत, आपण प्रभूसाठी महत्वाचे आहोत, आपण प्रभूसाठी महत्वपूर्वक आहोत. इथे पंथ आणि धर्म येत नाही, इथे शिक्षण किंवा मात्र अशिक्षण अशा गोष्टी येत नाही, तर इकडे येतात नियम आणि आज्ञा. आणि आज जर आपण नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, तर आपली वागणूक चांगली बनणार, आपली कर्म चांगली बनणार आणि खरोखर आपण एक चांगली व्यक्ती बनू शकणार. लोकांना मदत करणारे, दया करणारे, लोकांना समजून घेणारे, चांगली कर्म करणारे अशी व्यक्ती आपण बनली जाणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया हालेलुया हालेलुया.